तर मित्रांनो, राहुल गांधींनी 2022 मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रा सुरू केली होती। सुरुवातीला काही लोकांनी याचा मजाक उडवला, पण 2023 मध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत कर्नाटक आणि तेलंगणा ही 2 राज्ये जिंकली आणि यामुळे दक्षिण भारत भाजपा मुक्त झाला। म्हणूनच पंतप्रधानांनी या लोकसभेच्या वेळी दक्षिण भारतामध्ये बरेच दौरे केले, सभा घेतल्या। त्यानंतर 4 जून रोजी लागलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही सीटवरून 3.5 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आले। यावेळी भाजपाने सरकार स्थापन केलेलं आहे, पण तरीही विपक्ष देखील शक्तिशाली बनला आहे आणि कदाचित राहुल गांधीच यावेळी विरोधी पक्षनेता बनतील। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि निकालानंतर राहुल गांधी परदेशामध्ये सुट्टीसाठी गेले होते आणि यावेळी राहुल गांधींनी असं न करता नीटचा पेपर लीक झाल्याचा आरोप करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि हा मुद्दा संसदेत उठवण्याचा विश्वास त्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे।